तर हे शीलखंड आहे आणि इम्पॉर्टंट हे आहे की विदाऊट शील आपली समाधी व्यवस्थित होतच नाही. म्हणजे शील आणि माइंडफुलनेस नसेल तर समाधी कधीही होणार नाहीये. म्हणजे आपलं ध्यान हे कधीही चांगलं होणार नाहीये. आणि शील हे खूप महत्वाचे असतात. ओके. तर स्पीच स्पीच काय करतं की जे बोलणं आहे आपलं ते अ, बोलण्यामधून आपण शब्द आणि आपली भाषा जी असतो ती डिलिव्हर करत असतो. याच्यामधून काय करतो आपण की शब्द आणि म्हणजे शब्दामुळे आपण दुसऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट क्रिएट करत असतो. ठीक आहे. मग याच्यामधून त्याच्यानंतर जे काही आहे समोरच्या व्यक्तीला जे गरजेचं आहे ते आपण डिलिव्हर करत असतो स्पीच मधून. तर जे स्पीच असतं ते कधी पण इम्पॉर्टंट आहे की ते खूप काइंड असलं पाहिजे, जेंटल असलं पाहिजे, सॉफ्ट असलं पाहिजे. ओके. बेसिक थिंग आहे आता. ते हार्श नसलं पाहिजे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट ते आपल्यासाठी बेनिफिशियल असलं पाहिजे, दुसऱ्यासाठी पण बेनिफिशियल असलं पाहिजे. आणि जे शब्द आपण बोलतो त्याच्यामधून स्वतःचा पीस डिस्ट्रॉय नाही झाला पाहिजे, दुसऱ्याचा पीस डिस्ट्रॉय नाही झाला पाहिजे. म्हणजे स्वतःची शांतता नष्ट नाही झाली पाहिजे, दुसऱ्याची शांतता नष्ट नाही झाली पाहिजे. तर याच्यामध्ये काय आहे की मोस्टली जो भाग आहे आपल्या जीवनाचा हा बोलण्यामध्येच जात असतो. मोस्ट म्हणजे 1/3 ऑफ लाईफ जी आहे आपली ती बोलण्यामध्येच असते. आणि तुम्ही बघू शकता की जसं जसे आपण ओल्ड एज कडे जातो तर आपले कान वीक होत जातात, नंतर डोळे वीक होत जातात. ओके. त्याच्यानंतर बोलणं वीक होत जातं. ओके. आणि बऱ्याच काही गोष्टी गोष्टी आहेत अशा ज्या आपल्या वीक होत जातात. परंतु एक कोणती गोष्ट आहे जी वीक होत नाही? एक कोणती गोष्ट आहे जी वीक होत नाही? बोलणे. येस. आपलं बोलणं कधीच वीक होत नाही. जसं-जसं आपण ओल्ड एजकडे जातो तसं-तसं आपलं बोलणं खूप स्ट्रॉंग आणि हार्श होत जातं. ओके. तर हे हे खूप प्रॅक्टिससाठी म्हणजे ध्यानाच्या आणि म्हणजे मग आणि फलाच्या प्रॅक्टिससाठी खूप धोकेदायक असतं. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट मोरॅलिटीवर जाऊया. तर याच्यामध्ये जे पहिलं आहे सम्मा वाचामध्ये रिफ्रेनिंग फ्रॉम लाईंग. तर याच्यामध्ये जे आहे खोटं बोलणं, असत्य बोलणं, खोटं बोलणं, त्याच्यानंतर अर्धवट वाक्य बोलणं. हा पार्ट सगळ्यात मोठा आहे जीवनाचा. ठीक आहे. जसं की अ, बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे सत्य आहे ते टाइम आणि प्लेस नुसार बोललं गेलं पाहिजे. जिथं गरज आहे तिथं बोललं गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा व्यक्ती असत्य बोलतो तर तो काय करत असतो, स्वतःचा जो ऑनर आहे, ऑनरला इंग्लिशमध्ये मराठीत काय म्हणणार ऑनरला? सन्मान म्हणणार ना? हॅलो. येस. मालक. सन्मान, आदर. आदर आदर आदर. तर तो काय करतो की स्वतःचा आदर नष्ट करतो आणि काय म्हणतात दुसऱ्याची अंडरस्टँडिंग नष्ट करतो. पहिले तो स्वतःचा आदर नष्ट करतो, ऑनर नष्ट करतो आणि दुसऱ्याची अंडरस्टँडिंग नष्ट कशी करतो तो? चुकीची इन्फॉर्मेशन देऊन. कारण की तो दुसऱ्याच्या मनामध्ये चुकीची इन्फॉर्मेशन टाकते. त्याच्यामुळे त्याची अंडरस्टँडिंग आणि जी काही ट्रुथच्या विषयी जे काही आवड असेल ती नष्ट करत जातो. ठीक आहे. आणि जर एखादा व्यक्ती एकदा खोटं बोलायला लागला तर त्याच्यापर्यंत सत्य कधीच येत नाही. म्हणजे धम्म जो आहे तो कधीच येत नाही. कारण की धम्म हे अल्टिमेट ट्रुथ आहे. ओके. कन्व्हेन्शनल ट्रुथ बोलत बोलतच आपल्यापर्यंत अल्टिमेट ट्रुथ येत राहतं. डायरेक्टली अल्टिमेट ट्रुथ कधीच येत नाही.
त्याच्यामुळं काय की खरं बोलण्याच्या आदतीमुळे काय होतं की धम्माचा उगम आपल्यापर्यंत सुरुवात होतो. तर याच्यासाठी बरेच उदाहरणं आहेत. बुद्धांनी खूप सगळे उदाहरणं दिलेले आहे की जसं एकदा एक भिक्खू जंगलामध्ये बसलेला असतो. तर म्हणजे हे उदाहरण मी याच्यासाठी सांगत आहे की अ, म्हणजे काही काही ठिकाणी बौद्ध धर्मामध्येच काही काही प्रॅक्टिसेस मध्ये सांगितलेलं आहे किंवा कोणाचा जीव जर वाचत असेल तर तुम्ही खोटं बोललं तर चालेल असं म्हणतात ना, आहे की हो नाही? सर. हे असे बरेच जण म्हणतात कोणाचा जीव वाचत असले तर खोटं बोललं चालेल, आहे की नाही? तर एकदा काय होतं की एक जो हंटर असतो तो एका हरणाच्या मागे लागतो आणि हरण काय होतं त्या भिक्खूच्या समोरून निघून जातं आणि एका दिशेनं पळतं ते. तर मग तो हंटर येतो, शिकारी येतो आणि भिक्खूला विचारतो की "ते कुठे गेलाय?" ठीक आहे. याच्यामध्ये 2 आहे की भिक्खू जर म्हणेन की या दिशेनं न जाता म्हणजे ज्या मूळ दिशेत गेलंय त्या दिशेनं न जाता दुसरीकडे गेलं सांगितलं तर काय होणार आहे? खोटं खोटं बोलतो. बोलणार आहे. खोटं बोलत आहे ना. ओके. तर तुम्ही कंपॅशन डेव्हलपच नाही होऊ शकत तुमच्याशिवाय. समजतंय ना? हम्म. म्हणजे जर आपण हा. म्हणू की मी करुणेपोटी असत्य बोललो तर हे ती करुणा नाहीच आहे. ठीक आहे? ती करुणा नाहीच आहे. कारण की करुणा ही सत्याशिवाय डेव्हलप होऊ शकत नाही. करुणेसाठी सत्याची खूप गरज असते. कंपॅशन ट्रुथच्याशिवाय डेव्हलप होत नाही. ठीक आहे? तर आणि त्याच्यामध्ये मग बुद्ध म्हणतात की बा तुम्ही असं केल्यापेक्षा तुम्ही जर त्याचा जीव जर वाचवायचा असेल तर तुम्ही सांगूच नका ना, किंवा या दिशेने गेलं. ओके. त्याला तुम्ही काय म्हणतात बोलण्यामध्ये गुंतवा. राइट. तुम्ही त्याला बोलण्यामध्ये गुंतवा किंवा मग त्याला डायव्हर्ट करा. ओके. तुम्ही असं करू शकता. तर याच्यामध्ये अजून एक उदाहरण आहे की भगवान बुद्ध जस्ट एनलाइटनमेंट त्यांना प्राप्त होते. आय थिंक नॉट फार लाँग. जास्त वेळ झालेला नसतो. तर काय होतं की जवळपास 39-40 चा ग्रुप लोकांचा ग्रुप त्याच्यामध्ये काही यंग यंग मुलं आणि त्यांच्या वाईफ असतात. ओके. ते स्विमिंगसाठी आहेत आणि त्यांच्यासोबत एक कोर्ट सीन असते. कोर्ट सीन म्हणजे समजतं का? मीन्स कोर्ट सीन म्हणजे ते नाचणारे असतात ना कोठ्यावर. हा. ओके. ते असते त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. तर हे जेव्हा अंघोळीला जातात तर ती काय करते, ते पूर्णच्या पूर्ण सोनं घेऊन पळून जाते. तर हे परेशान होऊन जातात. तर मग हे तिच्या मागे पळायला लागतात. ओके. तिच्या मागे पळायला लागतात तर मग अ, 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 बुद्ध ध्यानस्थ बसलेले असतात. त्यांना माहिती असतं काय होते ऍक्च्युअल तर. तर ती ती त्या दिशेने निघून जाते. ओके. त्यांच्या समोरूनच. मग ते सगळे येतात आणि बुद्धांना म्हणतात की "बा तुम्ही एका स्त्रीला पळताना पाहिलं का?" ठीक आहे. मग बुद्ध त्यांना एक प्रश्न विचारतात की त्या स्त्रीला शोधणं चांगलं आहे की स्वतःला शोधणं चांगलं आहे? तुम्ही उत्तर द्या बरं. हं? स्वतःला शोधले चांगले. स्वतःला स्वतःला शोधणं. शोधणे. स्वतःला शोधणं चांगलं आहे. तर बुद्ध तिथं त्यांना प्रवचन देतात आणि ते जवळपास सगळेच्या सगळे मग्ग आणि फलाला लागतात. आणि एका ठिकाणी असं पण नमूद केलेलं आहे की दे आर द फर्स्ट मंक्स अँड नन्स, नॉट नन्स आय थिंक, फर्स्ट मंक्स फ्रॉम दॅट ग्रुप. ओके. याच्यासाठी माझ्याकडे काही असा लेखी पुरावा नाहीये. बट मी काही प्रवचनात हे ऐकलेलं आहे हा डाटा. त्याच्यामुळे हे मी उदाहरण तुमच्या समोर ठेवत आहे. ओके. तर You're right actually. हां? यू आर राइट बिकॉज एक मूवी में अभी जो रिसेंटली मैंने भी देखा एक जगह, तो ये एग्जांपल दिया है. सो ओके. यू आर राइट. But we don't have proof na. Movie cannot be Yeah. we cannot trust on movies. Okay. Okay. Yes. If we need authentication, we need to go for some monks or the text na. Yes. So movies people are already deluded na. They can't tell the truth. So okay. तर या टाईप होऊन जातं.
आणि मग तिथंच ते रन होऊन जातात. एक उदाहरण असं पण आहे की यस, एक उदाहरण हे पण आहे की एक टीचर असतात आणि एक नॉर्मल भिक्खू म्हणजे त्यांच्या अंडर भिक्खू असतो. बट दे आर टू डिफरंट ग्रुप्स आणि त्या डिफरंट ग्रुपचे टीचर असतात. सो तर ते पाणी असतं ना, पाण्याची बाटली. ओके, तर ते पाण्याची जी बाटली असते ती कोणते काय करतात, अर्ध पाण्यानं सोडून देतात भरलेले. ठीक आहे. ते तर ते काहीतरी मला वाटतं आपत्ती का काहीतरी होते, म्हणजे ते विनयाच्या विरुद्ध होऊन जातं. मग ते काय करतात की तिथं काहीतरी इन्सिडेंट होतो असा की ती अर्धी बाटली सोडून निघून जातात. पण भिक्खू म्हणतो की मी खाली करून देईन. परंतु हा काय करतो की म्हणजे हा जो दुसरा भिक्खू असतो हा सगळ्यांना सांगतो की बा या टीचरनं या टीचरनं असं असे म्हणजे असा विनय तोडला, परंतु सगळ्यासमोर आपत्ती देशना केली नाही. आपत्ती देशना म्हणजे सगळ्यासमोर सांगितलं नाही की बाबा संघासमोर मी असं गुन्हा केलेला आहे. मग ते सगळीकडे पसरून जातं विहारामध्ये. हे उदाहरण ऐकलं का कोणी कुठं कधी? नाही सर. ओके, मग ते पूर्ण विहारामध्ये होऊन जातं. मग काय होतं की जे संघ असतो त्याच्यामध्ये 2 ग्रुप पडतात. या टीचर पासून त्या टीचर पर्यंत, या स्टुडंट पासून त्या पूर्ण संघामध्ये पसरतात. आणि मग त्याच्यामध्ये अ, 2 हे असतात, 2 ग्रुप पडतात. तर भिक्खुनीमध्ये पण 2 ग्रुप पडतात, भिक्खूंमध्ये पण 2 ग्रुप पडतात. तर एक ग्रुप त्या बंदींना सपोर्ट करतात, त्या टीचरला. एक ग्रुप त्यांचा विरोध करतात. एक ग्रुप सपोर्ट करतात, एक ग्रुप विरोध करतात. हे का होतं? कारण की त्यांनी चुगली केली आहे. समजतंय ना? त्यांनी पाठीमागून चुगली केली, असं केलं म्हणून, आणि ते सगळं आगीसारखं पसरत जातं. आणि मग भिक्खू भिक्खुनी नंतर जे उपासक असतात त्यांच्यामध्ये गट पडतात. आणि प्रत्येक जे विहार असतं जिथे बुद्ध असतात तिथं जे देवता असतात ते प्रोटेक्ट करतात त्या विहाराला. ओके, प्रोटेक्शन असतं त्यांचं. तर ते जे एंजल्स आणि देवता असतात त्यांच्यामध्ये पण ग्रुप पडून त्यांच्यामध्ये पण वाद चालू होऊन जातो. ओके, तर मग बुद्ध हे सगळं पाहतात आणि निघून जातात तिथून. त्यांना त्यांच्या हालवर सोडून देतात त्या विहारामध्ये. तुम्ही बरेचसे चित्र असे पाहिले असेल की जिथं बुद्धांना काही माकडं आणि काही हत्ती फळ आणून देतात. ते असं चित्र पाहिलं का? बऱ्याच वेळेस ठिकाणी आहे ते. हो 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 सर. हो सर. हां, हां. तर या इन्सिडेंट नंतरच बुद्ध जंगलामध्ये एकटे राहायला लागतात. ओके, काही काळासाठी. एक्चुअल काळ मला माहित नाही. परंतु या काळानंतरच म्हणजे या इन्सिडेंट नंतरच बुद्ध तिथं जाऊन राहायला लागतात. ते चित्र या नंतरचं आहे. ओके. अच्छा. तर म्हणजे या प्रकारे इतकं म्हणजे स्ट्रॉंग त्याचं हे होऊन जातं. तर लाईन जे आहे खोटं बोलण्याचे बरेचसे प्रकार आहेत. मी म्हणजे मोस्टली जे आहे मी जे शिकवतो ते मोस्टली टेक्स्टचं नसतंच. ओके. मी म्हणजे माझ्यासोबत जे इन्सिडेंट घडतात तेच मी जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की बरेच जण बघा, आता सपोज तुम्हाला ऑफिस जायचं आहे आणि तुम्हाला ऑफिसमधून फोन आला की बाबा तुम्ही कुठपर्यंत आहे. ओके. तर तुम्ही सांगतात की जसं ओके, मी आता अकोल्याच्या जवळ राहतो आणि मला अमरावती जायचं आहे. तर मी काय म्हणेन, पोहोचलोय नाही तिथपर्यंत तर काय म्हणेन, मी इथं पोहोचलोय. जसं की बाबा मी मूर्तिजापूरपर्यंत पोहोचलोय, मी अजून 50 किलोमीटर दूर आहे आणि ॲक्चुअली मी अकोल्यातच आहे. हे झालं खोटं बोलणं. बरोबर. ओके. हे झालं खोटं बोलणं. खूप सूक्ष्म आहे खोटं बोलण्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण भावनेच्या भरामध्ये बोलून देतो, की आता 1 नाही, 1 वाजून 10 वाजले, 1 वाजून 15 मिनिट झाले. ओके. 5-10 मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, हे जे आहे ना, हे सगळं खोटं बोलण्यामध्ये येतं. मिसकन्सेप्शन मिसकन्सेप्शन ऑफ एनी इन्फॉर्मेशन दॅट इज लाइंग. ओके. कारण की तुम्ही जे इन्फॉर्मेशन आहे ती फॅक्ट जी आहे ती दुसऱ्याच्या माइंड पर्यंत तशीच्या तशी नाही पोहोचू लागले. त्याला डायव्हर्ट करतायत. ओके. तर यानं काय होतं की जे युनिव्हर्सल फॅक्ट्स आहेत ते तुमच्यापर्यंत कधीच येत नाही.
तर या टाईप आहे लाईंग. सो लाईंगचे खूप वाईट परिणाम होतात. जसं की युनिव्हर्सल ट्रूथ तुमच्यापर्यंत येत नाही. त्याच्यानंतर तुमचे जे शब्द आहेत ते काय म्हणतात, रफ येतात. रफ समजतात ना? रफ हं, रफ हं. म्हणजे तुमच्या आवाजामध्ये गोडवा राहत नाही. त्याच्यानंतर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, सगळ्यात महत्वाचं. ओके. तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. तुम्ही कितीही जर बोलले, इव्हन अननोन पर्सनलाही बोलले, तर तो तुम्हाला अंडरस्टँडही करणार नाही आणि तुमच्यावर विश्वास पण ठेवणार नाही. तो तुमच्यावर पहिले डाऊट घेईन, हा चोर आहे का? ओके. कारण की जे लाईंगचं जे फॅक्टर आहे, आपण जे डेली प्रॅक्टिस करतो, याच्यामुळं आपलं जे हॉनर आहे, जो आदर आहे, जो रिस्पेक्ट कसा तयार होईल? तुम्ही गेल्या-गेल्या सपोज अनोळखी व्यक्तीला जर भेटले, तर तर तेवढी ऊर्जा कसं काय प्राप्त होते? कारण की आपण म्हणजे अनोळखी व्यक्तीला भेटले, सो ही रिस्पेक्ट यू, ही टॉक विथ यू रिस्पेक्टली. ओके. तर तुमच्यासोबत रिस्पेक्टली बोलतो, त्याच्यानंतर तुमची गोष्ट ऐकतो. इव्हन अननोन असेल तर. हे का होतं? हं. कारण की तुम्ही तुम्ही ट्रुथ डेव्हलप केलेलं असतं आतमध्ये. ओके. आणि सच्चाई पारमिता आहे ना. ओके. दॅट इज अ परफेक्शन आणि परफेक्शनच हं. तुमचा रिस्पेक्ट वाढत असतो. ठीक बरोबर. आहे. येस. सो धिस इज अ लाईंग. याच्यामध्ये अजून एक आहे, की लाईंगमध्ये जसं अर्धवट वाक्य बोलू नये. हे पण मिसकन्सेप्शन ऑफ इन्फॉर्मेशन आहे ना. याला म्हणतो हाल्फ इन्फॉर्मेशन देणं. तर हे पण आपण अर्धवट फॅक्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचवत आहे. तर बऱ्याच बऱ्याच जणांच्या जे बघा बोलता-बोलता थांबून जातात. नंतर सांगत नाही समोर आणि तिथून निघून जातात. याच्यामुळं काय होतं, की दुसऱ्याच्या मनामध्ये सगळं घोळ निर्माण होऊन जातो. जसं की काय म्हणणार याला? अ, अ, तो विचार करत बसतो, की हा काय सांगणार होता? काय सांगणार होता? ओके. तर बरोबर. अ, काही लोकं जे बोलता-बोलता थांबतात. पाहिलं का कधी असे? हं. बरोबर. नाही, बोलता-बोलता असे आरबळत नाही का, असे त्यांचे शब्द निघत नाही बाहेर. ठीक आहे. हं. हे त्याची फळं असतात. ठीक आहे. बरोबर. तर त्याच्यामुळं स्पीच कधीच डेव्हलप होणार नाही. सगळ्यात इम्पोर्टंट हे आहे. आणि राईट स्पीचमध्ये लाईंग सगळ्यात पॉवरफुल आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे शब्दांचा प्रभाव आणि तुमच्या भाषेचं कौशल्य वाढवायचं असेल आणि तुमचं व्यक्तिमत्व तर भाषेमधूनच दिसणार ना. बुद्धांनी इव्हन हेही सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल, ठीक आहे, तो काय आहे, तर तुम्हाला त्याच्यासोबत काही काळ बोलावं लागेल. आता जसं मी बोलत आहे, मी खूप शांत बोलतो आणि खूप चांगला बोलतो, ओके. पण मी आतमधून काय आहे हे तुम्हाला एका याच्यात दिसणार आहे का? हे एका ह्याच्यात दिसत नाही. त्याच्यामुळं काय असतं, की तुम्हाला माझ्यासोबत जास्तीत जास्त बोलावं लागतं आणि बुद्ध म्हणतात, की ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त एका व्यक्तीसोबत बोलतात, तर त्याच्या मनामध्ये जे असतं ते हळू-हळू, हळू-हळू शब्दारूपी बाहेर पडायला लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं कॅरेक्टर समजायला लागतं. जसे-जसे तुम्ही शांत होत जाता, जसं तुम्ही सत्य बोलायला लागतात, जसे-जसे तुम्ही शील पालन करायला लागता ना, तसं-तसं तुम्हाला लोकांना बोलण्यातून समजण्याची तुमच्यामध्ये एक प्रवृत्ती म्हणा किंवा एक पॉवर म्हणा एक जनरेट होऊन जाते. ओके. जसं शक्य. समोरचा काही बोलत असेल, तर तो कोणत्या कोणत्या वृत्तीमधून बोलत आहे आतमधून ते तुम्हाला समजायला लागतं. मे बी समजायला लागलंही अशीन आता. ओके. नॉर्मल आहे रागामधून बोलणं तर सगळ्यांना समजतं. अ, दुःखामधून जे बोलतात तेही समजतं. परंतु अ, वरतून काही बोलतायत आणि आतमधून काही आहे. याला मिसशेविंग काय म्हणतात? कुटील बोलणं समजतं ना? हो सर. हं. कुटील आतमध्ये काही, बाहेर काही. तर हे जे आहे हं. आतमध्ये लपवून ठेवायचं दुसरं आणि वरतून बोलायचं दुसरं. ही वृत्ती लवकर समजत नाही. याच्यासाठी खूप सूक्ष्मता पाहिजे. तर हे हळू-हळू हे तुम्हाला समजायला लागतं. ठीक आहे. तर हे त्याचे म्हणजे खोटं बोलण्याचं इफेक्ट्स आहेत आणि याचे हे उदाहरणं होते. म्हणून बुद्धांनी सांगितलंय, की तुम्ही काय करा, की तुमच्या ज्यानं समजा अ, एखाद्या वेळेस कसं असतं, की सत्य डायरेक्टली नाही सांगावं लागत. ओके. त्याला
वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं किंवा त्याला होल्ड करून ठेवावं लागतं. त्याला सांगावंच नाही लागत. आता जसं की एका एका प्रवचनात मी ऐकलं त्यांनी म्हटलं की अ, जसं की तुम्ही एखादा व्यक्ती म्हणतोय आता सपोज याच्यामध्ये बऱ्याच जणांना वाईफ आहेतच. ओके. एखाद्याची वाईफ म्हणते की ओके, सुशांत सरला घेऊ आपण. सुशांत सरची वाईफ सिया आहे. ते म्हणते की बा हा ड्रेस मी या ड्रेसमध्ये फॅट दिसते का? ओके. सपोज ते फॅट वगैरे नाही आहे. आय डोंट नो लाइक दॅट बट ओके. नाही तर चिडते. तर उदाहरण म्हणून घेते. तर अ, जर जर डायरेक्टली म्हटलं की येस यू लुकिंग फॅट, तर काय होतं की द पर्सन हर्टेड ना, राइट? तो हम्म. तो पर्सन हर्ट होऊन जातो. ओके. आणि जर तुम्ही म्हटलं याला डायव्हर्ट करून किंवा थोडंसं असं म्हटलं की ओके, यू आर लुकिंग फाईन. तुम्ही याच्यामध्ये ठीक वाटत आहे. तर त्याच्यामुळे त्याला जास्त प्रॉब्लेम होणार नाही. ओके. पण हे डायव्हर्जन नॉर्मली न केलेलं बरं असतं. ठीक आहे. पण कुठं-कुठं तुम्हाला करावं लागतं. म्हणून खोटं बोलणं कधीही टाळलेलं बरं आहे. ओके. ओके. म्हणजे हे बिलकुल बोलायलाच नाही पाहिजे. हेवन बुद्धांनी सहज सांगितलेलं आहे, की जीव गेला तरी चालेल, परंतु खोटं नाही बोलायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे शील तुटलेच ओके. नाही पाहिजे. हं. आणि हे जे आहे, हे पहिलं शील जे आहे अ, खोटं बोलण्याचं, तर हे ज्यावेळेस श्रोतापत्ती फल आपल्याला प्राप्त होतं, त्याच वेळेस व्यक्ती म्हणजे असत्य बोलणं सोडून देतो. म्हणजे त्यावेळेस तो सत्यच बोलणार, असत्य कधीच बोलणार नाही. म्हणजे जर आपल्याच्यानं एक ट्रिक सांगतो, जर आपल्याच्यानं खोटं बोलणं होत असेल कधी-कधी अदात-मदात, एखाद्या वेळेस दिवसातून एकही वेळेस जर होत असेल, तर समजून जायचं की अजूनही आपण मग्गावर नाही. समजतंय ना? बरोबर. येस, ही ट्रिक आहे. तर तुम्ही कंटिन्यू खोटं बोलत असाल, तर तुम्ही स्वतःचा रस्ता उघडू लागले. हम्म. ओके. म्हणजे स्वतःभोवती अ, मग्गाला जे एंटर करतो आपण, म्हणजे मग्गामध्ये जे एंटर करतो तिथपर्यंत नाही जाऊ शकत आपण. जितकं तुम्ही खोटं बोलत जाणार, तेवढं आपण मागं त्या दरवाजापासून वापस होणार. ओके. येस. येस हं, सर. ठीक आहे. याच्यानंतर आहे स्लँडरिंग. जसं की याला म्हणतात की अ, पिसून वाचा. पिसून वाचा म्हणजे काय की टोचून बोलणे, त्याच्यानंतर पाठीमागे बोलणे, दोघांमध्ये भांडणं लागतील अशा मोस्टली याचा अर्थ काय की दोघांमध्ये भांडणं लागतील. राइट? जसं की हे हे जेव्हा बोलतो ना व्यक्ती जसं की टोचून बोलणं किंवा हे आतमधले अ, एक सेकंड आतमध्ये काय असतं? आतमध्ये हा हेट्रेड असतं. हा दोष खूप मोठा द्वेष आणि दोष हा हेट्रेड असतं. हेट्रेड मधूनच पिसून वाचा मोस्टली जनरेट होत असतं. जसं की मोस्टली हे जे आहे टोचून बोलण्याचे प्रकार लेडीजमध्ये जास्त असतात. ठीक आहे. अ, पाठीमागं बोलणं, टोचून बोलणं हे लेडीजच्या सेक्शनमध्ये थोडं जास्त असतं. सॉरी पण हे ट्रुथ आहे. तर अ, तर हे जे आहे याच्यामुळे काय होतं की आपला अँगर खूप काय म्हणतात कन्स्ट्रक्ट होत जातं यानं इनडायरेक्टली. हम्म. अँगर आणि इगो खूप कन्स्ट्रक्ट होत जातो. ठीक आहे. इगो यानं कमी नाही होत. जसे-जसे आपण हे शील पालन करायला सुरुवात करतो, तसं-तसं हेट्रेड आणि इगो जो असतो तो स्लो होत म्हणजे काय म्हणतात सॉफ्टन होत जातो. नंतर रिमूव्ह होत जातो. ओके. ते जे उदाहरण मी सांगितलं होतं की अ, भिक्खूचं की जे अ, त्या विहारामध्ये 2-2 ग्रुप पडतात. ते ते उदाहरण पिसून वाच्यासाठी. ठीक आहे. तर हम्म. पिसून वाचा खूप म्हणजे काय होतं की यानं दुसऱ्याचं जे पीस आहे डायरेक्टली डिस्ट्रॉय होऊन जातं. समजतंय ना? हम्म. मोस्टली मोस्टली कसं राईट. असतं की पीस डायरेक्ट डिस्ट्रॉय होतं आणि अ, अं, तो व्यक्ती त्याच्या 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 मनावर तो घाव मरूस्तर राहतो. ठीक आहे. म्हणजे इतकं येस. हार्श वर्ड याच्यामध्ये यूज केले जातात आणि म्हणजे जसं की हार्टमध्ये खंजीर खुपल्यासारखे ते शब्द लागतात. त्याला पिसून वाचा म्हणतात.
ठीक आहे. जेवढं तुम्ही आपण हे शील ब्रेक करणार आणि असं वापरणार, ओके, तर हे जनरेट होत राहणार. मोस्टली लेडीज काय करतात की आता सॉरी, नॉट ओनली लेडीज, आय एम सॉरी, सगळेजण की हे शील तोडताना काय करतात की बोलायचं असतं आतमधून टोचून, पण वरतून बोलतात वेगळं. समजतंय का? हो सर. शुगर कोटेड बोलतात. समजतंय ना? हम्म. शुगर कोटेड बोलतात. निंदा करणे, राईट, निंदा करणे, टोचून म्हणजे निंदा करणे, राईट. सो म्हणजे याच्यामध्ये तर खूप संशोधन तुम्ही स्वतःच करू शकता. कारण Yes. की मला सांगायची गरज नाहीये. तुम्ही स्वतःच पाहायचं की टोचून कुठं बोलता तुम्ही, पाठीमागं कुठं बोलता. ओके, ठीक आहे. पण याच्यामध्ये हार्श खूप असतं. याच्यामध्ये जर स्लँडरिंग म्हणजे काय, तुम्ही दुसऱ्याला डायरेक्ट तोंडावर बोलता. जसं की लो लेवलला जे आहे कोणाला गध म्हणणं किंवा बैल म्हणणं हे झालं. परंतु हाय लेवलला जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे. ओके. कसं बोलावं लागतं ते तर. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे स्लँडरिंग ओके. सॉरी. हा स्पेश. येस, सॉरी, ते जे स्लँडरिंग होतं ते फरुसचं वाचा होतं. आय एम सॉरी. आणि हार्श स्पीच मध्ये होतं हे टोचून बोलणे, निंदा करणे. स्लँडरिंग मध्ये काय आहे की शिव्या देणं आणि घाणेरडे शब्द बोलणं. समजतंय ना? हॅलो. येस येस येस. हा Yes, sir. हा. हे जे आहे ना हे वर खाली झालंय कारण की पालीमध्ये नाही. ओके. तर दुसरं जे आहे ना ते फरुसचं वाचा आहे आणि तिसरं जे आहे ते पिसून वाचा आहे. ऍक्च्युली नंबर 3लाच पिसून वाचा असेल म्हणजे नो प्रॉब्लेम. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर शिव्या देणं, त्याच्यानंतर घाणेरडं बोलणं, त्याच्यानंतर गलिच्छ बोलणं, हे जे आहे हे ह्याच्यामध्ये येतं फरुसच्या वाच्यामध्ये. ठीक आहे. तर इट इज ऑल्सो व्हेरी डिगोरेटरी म्हणजे यानं काय होतं की आपली जी भाषा आणि शब्द आहे ते एकदम घाणेरडे होऊन जातात. ठीक आहे. प्रत्येक 2 लाईन मागं 3 लाईन मागं शिव्या यायला सुरुवात होते. माहित नाही मला याचा अनुभव आहे की नाही कोणाला. परंतु मला याचा अनुभव आहे. ओके. मी मिलिंद कॉलेजला शिकलेलो आहे. समजतंय का मी काय म्हणत तिथं? अभी हिस्ट्री बताना जरूरी नहीं है. येस, यू नीड टू टेल, यू नॉट अंडरस्टँड. ऍक्च्युली कसं असतं की द पर्सन, एक मिनिट हे सांगतो मी की काही काही व्यक्ती काय करतात की स्वतःचे जे गुण असतात ना त्या गुणांची प्रशंसा जास्त वेळ करतात. समजतंय ना? हम्म. जसं की एक एक गुण आहे स्वतःचा, त्याची प्रशंसा जास्त करतात. ओके. तर Okay. दॅट इज अ व्हेरी बॅड. ओके. आणि सपोज दुसऱ्याचे जर गुण सांगायचे असेल तर त्याचे गुण फक्त 1 सेकंड 2 सेकंड सांगतात, परंतु 10 मिनिट त्याचे दुर्गुण सांगतात. त्याची समजतंय ना? कंजूसी हा करणार. हा. ऐसे ऍडमॉनिश नाही करत त्याला, ऍडमॉनिश नाही करत. ठीक आहे. ऐसे बहुत लोग हैं. परंतु जर तुम्हाला रस्त्यावर चांगलं राहायचं असेल, यू नीड टू टेल अबाउट युअर ओन फॉल्ट्स. समजतंय ना? येस सर. हा आता आता नाही माझा फॉल्ट, हा पहिले होता, परंतु मी सांगून दिलंय. ओके. दॅट टाइम आय हॅव इन द बॅड कंपनी. ओके. बट आय हॅव दॅट काइंड ऑफ मेंटॅलिटी दॅट टाइम. तर मला माहिती की ऍक्च्युली जे फरुसवाच्या आहे त्याची जर प्रॅक्टिस जास्त केल्या गेली, म्हणजे तुम्ही जर रिपीटेड ऍक्शन्स केल्या त्या, तर काय होतं की आपल्या 2 लाईन मध्ये 3 लाईन मध्ये आउट ऑफ इग्नोरन्स आपण हे सगळं बोलायला लागतो. ओके. राईट. ऑफ इग्नोरन्स आणि आउट ऑफ इगो आपण बोलतो. Because Yes. we think that other person is lower than us and we are very higher, that's why we are going to say anything to them. ठीक आहे. येस. तर याच्यामुळे काय होतं की सेम इगो कन्स्ट्रक्ट होणार आहे. कन्स्ट्रक्ट म्हणजे खूप स्ट्रॉंग होत जातो. हे समजत नाही. कारण की काय होतं की डिल्युजन इतकं स्ट्रॉंग असतं की आपल्याला समजत नाही आतमध्ये काय चालू आहे.
मोह काय करतो, सत्यापासून दरवेळेस दूर ठेवत असतं आपल्याला. ठीक आहे. तर सगळ्यात बेस्ट काय असतं की स्वतःच्या, म्हणून भिक्खू संघामध्ये काय आहे की ज्यावेळेसही आपत्ती होते किंवा काही चूक होते, तर दे हॅव टू टेल ईच अँड एव्हरीथिंग टू द संघ. ओके ओके ओके. कारण की यांना काय होतं की स्वतःचे, आणि असे व्यक्ती जे असतात जे नोबेल पर्सन असतात, ते काय करतात की स्वतःचे गुण जर असतील तर कोणी सांगत असेल तर त्याला दाबून टाकतात. हम्म. समजते ना. आणि स्वतःचे जर आपल्याला दुर्गुण कोणी सांगत असेल तर ते ऐकतात आणि त्याला रिमूव्ह करायचा प्रयत्न करतात. येस येस ओके. दॅट इज द बेस्ट थिंग. जर जर तुम्ही असं करत असाल, सो यू आर ऑन द गुड पाथ. ओके. ठीक आहे. देन ओके, थोडं समोर घेता का याला सुशांतजी? अजून समोर. नाही या आता बघा. नाही नाही, अजून समोर, अजून समोर. ओके, एक मिनिट. याच्या पुढे. हा येस. मला एक प्रश्न आहे. एक, हा, कॅन आय आस्क यू? म्हणजे आता यू कॅन आस्क इन द एंड ना. ओके, नो प्रॉब्लेम. ओके. थोडं समोर घ्या अजून. येस. याच्यामध्ये जे होतं ना, आता आपण सांगितलं की त्या टाईपचा जो पर्सन असतो कसं करतो. ओके. तर याच्यामध्ये 4 काइंड ऑफ पर्सन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे की पर्सन प्रेजेस हू डिझर्व द प्रेज ऍट द राईट टाइम बट डज नॉट क्रिटिसाइज टू डिझर्व टू बी क्रिटिसाइज ऍट द राईट टाइम. म्हणजे पहिला जो पर्सन आहे तो काय करतो की जो प्रशंसेच्या लायक आहे त्याची प्रशंसा करतो. ठीक आहे. परंतु जो क्रिटिसाइजच्या लायक आहे, म्हणजे क्रिटिसाइजला काय म्हणणार आपण, ज्याचे दोष आपल्याला दाखवा लागतात. ठीक आहे ना. क्रिटिसिझम म्हणजे दोष दाखवणं असतं. ठीक आहे. तर जर आपल्याला दोष दिसत असतील, त्याच्या त्रुटी दिसत असतील, तर त्याला तो इथं क्रिटिसाइज शब्द वापरलाय, तर तो करत नाही. ठीक आहे. तो प्रशंसा करतो, परंतु दुसऱ्याचे दोष दाखवणं किंवा त्याला क्रिटिसाइज करत नाही. त्याच्यानंतर आहे द पर्सन हू क्रिटिसाइज deserve to be criticized but does not praise who deserve to be praised at the right time. ओके. तो दुसरा पर्सन जो आहे तो जो क्रिटिसाइज करण्याच्या लायक आहे त्याला क्रिटिसाइज करतो, परंतु जो प्रशंसा करण्याच्या लायक आहे त्याला त्याची प्रशंसा करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अनदर पर्सन आहे की तो क्रिटिसाइजच्या लायक जो असेल त्याला क्रिटिसाइज करतो, आणि जो प्रशंसेच्या लायक असेल त्याची प्रशंसा पण करतो. आणि चौथा जो पर्सन आहे तो क्रिटिसाइजही करत नाही आणि तो प्रशंसाही करत नाही. तर मग हे पंडिताची, बुद्धांसोबत एका पंडिताची चर्चा होते या टाईप. तर बुद्ध त्यांना विचारतात की या 4 पैकी कोणता पर्सन सर्वश्रेष्ठ आहे, सांगा बरं. याच्यापैकी Person both praises and criticize at right time. काय म्हटलं? Person both praises, criticize at right time. येस 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 येस. तर तो जो पंडित असतो तो काय म्हणतो की द पर्सन हू not criticize and not praise because of the faculty of equanimity. म्हणजे मनामध्ये उपेक्षा असते, उपेक्षा भावामुळे तो क्रिटिसाइजही करत नाही आणि प्रशंसाही करत नाही. ठीक आहे. तर मग बुद्ध म्हणतात की नाही नाही, हे चुकीचं आहे. कारण की द पर्सन हू क्रिटिसाइज अँड द प्रेज, हू डिझर्व द क्रिटिसाइज अँड डिझर्व टू बी प्रेज, म्हणजे जो क्रिटिसाइज करण्याच्या लायक आहे त्याला तो क्रिटिसाइजही करतो आणि प्रशंसा करण्याच्या लायक आहे त्याची प्रशंसा करतो. तर हे कशामुळं? बिकॉज ऑफ द फॅकल्टी ऑफ विजडम. ओके. म्हणजे मनामध्ये ज्या प्रज्ञा असेल त्यावेळेस व्यक्ती असे वागतात, आणि मनामध्ये जर उपेक्षा असेल तर व्यक्ती त्या टाईप वागतात. हे समजलं का? बरोबर. तर आपल्याला कसं वागावं लागतं की आपल्याला प्रज्ञेनुसारच वागावं लागतं. ठीक आहे. कारण की जर आपण दोष दाखवले नाही, म्हणजे व्यक्तींचे तर काय होतं की ते इम्प्रूव्ह होत जातात आणि तो आपल्याला पण हार्मफुल होऊन जातो. ओके. आणि सपोज आपले जर दोष दाखवत असतील, कोणाच तरी माईक चालू आहे. ओके.
आणि जर आपले दोष दाखवले जात असतील तर आपल्याला पण त्या गोष्टी इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. ओके. हम्म. परंतु मोस्टली कसं की आता तर जवळपास तुम्ही सगळे चांगलेच मेडिटेशन करत आहे, तर तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, ते तुम्हाला स्वतः दिसून जातं. ओके. तर या टाईप आहे. आणि याच्यामध्ये एक मागचं उदाहरण होतं सुशांतजी, ते स्पीचच्या काही 5 क्वालिटी असल्या पाहिजे. ठीक आहे. याला म्हणतात पंचसुभाषित. याला काय म्हणतात पंचसुभाषित. पंचसुभाषित म्हणजे यामुळं तुमचं स्पीच खूप म्हणजे पॉवरफुल होऊन जातं. एक आहे की जे तुम्ही बोलसाल ते ट्रू असलं पाहिजे. ओके. ते एकदम म्हणजे ट्रुथफुल असलं पाहिजे. त्याच्यामध्ये असत्य नसलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये अर्धवट वाक्य नसले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जे आहे ते बेनिफिशियल असलं पाहिजे. तर बेनिफिशियल म्हणजे ते तुम्ही बोलल्यानंतर दुसऱ्यामध्ये राग निर्माण नाही झाला पाहिजे, द्वेष निर्माण नाही झाला पाहिजे. ओके. तर ते बोलल्यानंतर तुमच्या मनालाही शांतता निर्माण झाली पाहिजे आणि दुसऱ्याच्या मनालाही शांतता निर्माण झाली पाहिजे. ओके. तर ते आहे बेनिफिशियल फॉर वन सेल्फ, बेनिफिशियल फॉर अदर्स. ठीक आहे. आणि राईट टाइम आणि प्लेस. तर जे काही तुम्ही बोलता ते राईट टाइम योग्य स्थळीच बोलल्या गेलं पाहिजे आणि योग्य वेळीच बोलल्या गेलं पाहिजे. याच्यासाठी काय हे जे थर्ड थर्ड कॅटेगरी आहे, याच्यासाठी माइंडफुलनेस वापरावं लागतंय. ओके. जर माइंडफुलनेस नसेल तर माणूस कंटिन्युअसली कुठेही काही बोलत जाईल. समजते ना? हो. जर माइंडफुलनेस नसली, तर तुमची जागरूकता नसली बोलण्याच्या प्रती, तर तुम्ही कुठेही काही बोलत राहणार. तर हे ते. नंतर स्पोकन काइंडली. प्रत्येक जे काही आपण बोलत आहे त्याच्यामध्ये करुणाभाव असला पाहिजे. ठीक आहे. किंवा मी बोलल्यानंतर दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर तो हर्ट नाही झाला पाहिजे. नंतर त्याचं जे ट्रुथ आहे ते त्याची जी काय म्हणतात त्याची जी अंडरस्टँडिंग आहे ती मिसगाइडेड नाही झाली पाहिजे किंवा ती शेकन नाही झाली पाहिजे. ओके. प्रत्येकाची एक अंडरस्टँडिंग असते. ती डेव्हलप होत राहते ट्रुथनं. पण आपण जर अनट्रुथ त्याला डिलिव्हर केलं तर ती अंडरस्टँडिंग काय होते, ती ढासळते. तर ते नाही झालं पाहिजे. तर मग ते स्पोकन काइंडली म्हणजे तुम्ही खूप काय म्हणतात काइंड वर्ड यूज केले पाहिजे. नॉट हार्श वर्ड, नॉट स्लँडरस वर्ड. ओके. टोचून बोलणारे शब्द नाही वापरले गेले पाहिजे. त्याच्यानंतर निंदा करणारे शब्द नाही वापरले गेले पाहिजे. त्याच्यानंतर एकदम कठोर शब्द नाही वापरले गेले पाहिजे. त्याच्यानंतर उंच आवाजातले शब्द नाही वापरले गेले पाहिजे. ठीक आहे. तर या टाईप आहे. आणि त्याच्यानंतर हे स्पीच विथ गुडविल हे अंतर्मनातून बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे इंटेन्शन असलं पाहिजे बोलण्यामध्ये, की तुम्ही जर बोलत असाल अंतर्मनामधून बोलण्यासाठी मग हे वरचे 4चे 4 त्याच्यामध्ये 5मध्ये जनरेट होऊन जाते. अंतर्मनामधून बोलणं म्हणजे ते काइंड असलं पाहिजे. ते राइट टाइम आणि राइट प्लेसला असलं, राइट टाइम असलं पाहिजे, राइट प्लेसला असलं पाहिजे. ते बेनिफिशियल फॉर वन सेल्फ, बेनिफिशियल फॉर अदर असलं पाहिजे आणि ते ट्रू असलं पाहिजे. हे 4 पॉइंट जर असतील तरच ते अंतर्पणामधून डेव्हलप होत राहणार. ओके. कारण की तिथं माइंडफुलनेस पण येतं, तिथं ट्रुथ पण डेव्हलप होतं, तिथं काइंडनेस पण असते, करुणा पण असते. या पद्धतीनं ते 5 क्वालिटीज आपल्याला या डेव्हलप कराव्या लागतात बोलण्यामध्ये. ठीक आहे. सुशांतजी फर्स्ट याच्यावर जावं लागेल. येस. फर्स्ट. ठीक आहे. हे झाले 3. तर हे जे शील आहेत ना, हे याला आजीव अठ्ठमग्गशील म्हणतात. याला आजीव अठ्ठमग्गशील म्हणतात. तुम्ही हे आजीवन घेऊ शकतात. जसं अष्टशील जे आहे ते तुम्ही उपोत्सवाच्याच बेस घेता ना. पंचशील नॉर्मल घेत. परंतु पंचशिलाच्या ऐवजी तुम्ही हे शील पण घेऊ शकता. जसं पंचशील म्हटल्यानंतर पिसुनोवाच्या वेरमणी, फरोत्सवाच्या वेरमणी, संपल्पवाच्या वेरमणी हे तुम्ही घेऊ शकता. यानं काय होतं की स्पीच खूप डेव्हलप होऊन जातं. म्हणजे तुमची भाषा खूप स्ट्रॉंग होऊन जाते, खूप डेव्हलप होऊन जाते. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे युजलेस स्पीच. ठीक आहे. हे जे आहे खूप म्हणजे या आपल्या ध्यानाच्या रस्त्याला सगळ्यात फास्ट उडवणारा जो भाग आहे, जी शील आहे हेच आहे. हार्श म्हणजे सॉरी युजलेस. तर व्यक्ती युजलेस का बोलतो? बिकॉज ऑफ इग्नोरन्स. बिकॉज ऑफ इग्नोरन्स अँड डिल्युजन दोन्ही ऍक्टिव्ह असतात त्यावेळेस.
हे कधी बघितलंय का तुम्ही? युजलेस बोलताना कधी चेक केलं का की कसं युजलेस बोलतो आपण? लक्ष नाही दिलं सर कधी. ओके. युजलेस बोलल्यानंतर कळलं पाहिजे की युजलेस बोललो आपण. कमीत कमी तरी. ओके. परंतु आता कळायला लागेल याच्यानंतर 100% कळायला लागेल की युजलेस काय असतं. तर युजलेस याच्यामध्ये 2 सुत्त सांगतो मी. एक आहे अभय राजकुमार सुत्त माहिती का कोणाला इथं? मे बी असेल तर त्यांना एक चान्स देऊया. कोणाला माहिती का अभय राजकुमार सुत्त? नाही सर. ओके ओके. अभय राजकुमार आणि चूल मालूम के सुत्त? नाही. ओके. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 उदाहरणं घेऊ आपण. युजलेस साठी आणि युजलेस साठी आणि हार्श साठी. हार्श स्पीच साठी पण मी एक उदाहरण घेते. आय एम सॉरी मी त्यावेळेस घेतलं नाही. परंतु हार्श स्पीच साठी मी एक उदाहरण घेते. तर युजलेस साठी पहिले घेऊया. तर एक जण माईक चालू ठेवा म्हणजे मला कळीन तरी की ऐकू येते की नाही. नाही तर मी बोलत हो सर मी आहे. ओके. हा. तर इथं काय होतं की एक एक भिक्खू असतो मालूम के पुत्र. तर तो दरवेळेस काय करतो की बुद्धांजवळ येतो आणि म्हणतो की भगवान बुद्धा की या जगाची सुरुवात कुठं झाली, या जगाचा अंत कुठं होणार आहे, त्याच्यानंतर या ब्रह्मांडाचा अंत कसा आहे, हे म्हणजे ज्यांचं उत्तर नसतात असे प्रश्न विचारत राहतो. ठीक आहे. तर बुद्ध कधीच प्रश्नाचे उत्तर देत नाही. ओके. ठीक आहे. मग आनंद एकदा बुद्धांना विचारतात की भगवंत हा दरवेळेस तुमच्या जवळ प्रश्न घेऊन येतो परंतु तुम्ही उत्तरच देत नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात की मी जर प्रश्नाचे उत्तर दिले तर हा विश्वास ठेवणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये मला डाऊट निर्माण होईल. कारण की त्याची तेवढी प्रॅक्टिस डेव्हलप नाही झालेली आहे. ठीक आहे. मग अजून एकदा मालूम की येतो प्रश्न तसेच घेऊन. मग यावेळेस बुद्ध त्यांना एक प्रवचन देतात. तर पॉइझन एरो माहिती का? पॉइझन एरो हे सुद्धा ऐकलं का की पॉइझन यालाच चुलू मला म्हणतात. तर काय होतं की 2 राजकुमार असतात. ठीक आहे. 2 राजकुमार. सुशांतजी तुम्हाला घेतलं या सुत्तामध्ये जमीन का? येस प्लीज. ओके. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर सुशांतजी आणि रवींद्रजी हे दोघे राजकुमार आहेत आणि हे जंगलामध्ये गेलेत आणि ठीक आहे. तर ठीक आहे. मी रवींद्रजीला बाण लागून जातो. ओके. बाण लागतो. ओके. पॉइझन बॉल लागतो. पॉइझन एरो असतो. सपोज आता बाण लागला तुम्हाला तर तुम्ही काय करसाल त्यावेळेस? काढून टाकणार. काढून टाकणार. तर समजा तुम्ही काढण्याच्या स्थितीमध्ये नाही तर तुमचा मित्रच काढेल ना. हो. तर मग सुशांत जे येतात तुमच्याजवळ आणि बाण काढायला लागतात. ओके. कारण विष पसरणार असतं ना. तर तुम्ही म्हणता नाही 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 थांबा थांबा थांबा. हा बाण मारला कोणी? ओके. मग सुशांतचे उत्तर देतात की ओके दीपक अनबोरीने मारला. ओके. मग म्हणतात ओके आता काढू का? तो म्हणतो नाही 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 नाही. रवींद्र म्हणतात नाही नाही बाण नाही काढायचं सध्या. मला हे सांगा की दीपक अनबोरीने कपडे कोणते घातले होते? ते म्हणतात की असे असे कपडे घातले होते, असे तसे कपडे. मग म्हणतात की आता काढू का बाण? नाही मग रवींद्र नाही 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 ते घोड्यावर आले होते का गड्यावर आले होते? ठीक आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नामध्ये ऍक्च्युअल काय होतं माहितीये का? तो जे विष आहे ते पूर्ण शरीरामध्ये पसरून जातं. तर हे विष काय माहितीये का आपल्यासाठी सध्या? हे विष म्हणजे टाइम. समजतंय ना? बरोबर. हे विष आहे टाइम. हा जो आपण जे बोलतो ना असं चॅटरिंग हे विष आहे ऍक्च्युली. हे टाइमच हे पॉइझन आहे. तर या चॅटरिंग मुळे काय होतं की हे विष सगळं आपल्या अंगामध्ये पसरून जातं म्हणजे आपला टाइम फिनिश होऊन जातो.
बरोबर. तर शेवटी मग प्रश्नाचे उत्तर भेटत 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 त्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जातो. सेम तसंच आहे आपलं पण. आपण युजलेस गोष्टीकडे लक्ष देऊ 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 काय करतो, आपला वेळ गमावून देतो. बरोबर. जिथं अशा वेळ गमावल्यामुळे चॅटरिंगमुळे काय होतं की ऍक्च्युअल मृत्यू होतो आपला. जर आपण माइंडफुल असलं तर आपला काय होणार, मृत्यू नाही होणार आहे, मृत्यूचा मृत्यू होणार, म्हणजे आपण निर्वाणापर्यंत जाणार. माइंड बरोबर. मध्ये माइंडफुलनेस 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 लीड्स टू द डेथलेस, राईट. अनमाइंडफुलनेस लीड्स टू द डेथ. म्हणजे धम्मपदचं आहे की जागरूकता ही तुम्हाला निर्वाणापर्यंत घेऊन जाते आणि अजागरूकता तुम्हाला ही मृत्यूपर्यंत घेऊन जाते. ओके. तर असं आहे. या टाईपचं एक युजलेस स्पीच आहे. आणि याच्यामध्ये हार्ड स्पीच साठी एक उदाहरण होतं, अभय राजकुमार सुद्धा. मला वाटतं शीतल मॅडमनं मागं सांगितलं होतं, परंतु मी रिपीट करतो. अभय राजकुमार काय आहे की भगवान बुद्धांचा हे नसतो, काय म्हणतात, स्टुडंट नसतो, उपासक नसतो. तर ते देवदत्त आणि ते महावीरचं नाव काय होतं त्यावेळेस, महावीरचं नाव माहिती आहे का बुद्धांच्या काळामध्ये, काय होतं? निगंठनाथ. येस, निगंठनाथ बुद्ध. सॉरी विसरलो. सॉरी, थँक्यू फॉर रिमाइंडिंग. निगंठनाथ बुद्धच हे असतात ते. ओके. तर मग देवदत्त काय करतात की प्लॉटिंग, नाही नाही नाही, देवदत्त नाही, आय एम सॉरी, देवदत्त निगंठनाथ बुद्ध काय करतात, प्लॉटिंग तयार करतात. प्लॉटिंग समजतं ना, एक एक म्हणजे बुद्धाला घेरण्यासाठी प्लॉटिंग तयार करतात. मग देवदत्त अभय राजकुमार सुद्धा, अभय राजकुमारला काय म्हणतात की प्रिन्स अभय, तुम्ही बुद्धांना भोजनदानासाठी इन्व्हाइट करा आणि त्यांना हे विचारा की पहिले हे विचारा की बुद्ध कधी हार्श शब्द बोलतात का, समजतं ना, तीक्ष्ण शब्द बोलतात का, हार्श शब्द बोलतात का. मग जर बुद्ध तर उत्तर देतील नाही, भगवान बुद्ध कधी हार्श शब्द बोलत नाही, कारण की ते शीलच आहे. ठीक आहे. मग तू बुद्धांना पुन्हा प्रश्न विचार की मग तुम्ही देवदत्तांना असं का म्हटलं की तू तुझ्या कर्मासाठी नरकाची सजा भोगशील. मग अशा वेळेस मग भगवान बुद्ध पेचात पडतील. म्हणजे त्यांना तो प्रश्न आतमध्ये गिटकता येणार नाही आणि बाहेर फेकता येणार नाही, असं होऊन जाईल. ठीक आहे. मग अभय राजकुमारला समजून जातं काय करायचंय, तर मग भगवान बुद्धांना ते बोलवतात. बट भगवान बुद्धांना ऑलरेडी एव्हरीथिंग माहिती असतं. ठीक आहे. परंतु त्यांना हे माहिती असतं की अभय राजकुमाराची पारमिता ती पूर्णत्वाला आलेली आहे आणि ही कॅन अटेन द सोतापन्ना. तर ते तिथं जातात आणि मग जेव्हा हे सगळं प्लॉटिंगचे प्रश्न विचारले जातात, मी थोडस रिड्यूस करतात, जेव्हा प्लॉटिंगचे प्रश्न विचारले जातात तर मग भगवान बुद्ध म्हणतात की प्रिन्स अभय, याचे उत्तर मी तुला एका याच्यात नाही देऊ शकणार. याला काय म्हणणार की वन वे न उत्तर नाही देता येणार, समजते ना. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं तर असंच आणि असं म्हटलं तर असंच उत्तर नाही देता येणार. त्याच वेळेस प्रिन्स अभय म्हणतात की निगंठनाथ पुत्त हरला. ओके. निगंठा लॉस. ओके. तिथंच एवढ्या प्रश्नांच्या उत्तरानंच प्रिन्स अभय खूप हे होऊन जातात, म्हणजे इम्प्रेस होतात. मग प्रिन्स अभयला ते म्हणतात या प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये की असं उत्तर नाही देता येत. तर मग म्हणतात की प्रिन्स अभय, तुझी जी मुलगी राजुरी, राजकुमारी जी आहे, प्रिन्सेस राजुरी, जर हिच्या गळ्यामध्ये जर एखाद्या काडीचा खुंटी, एक छोटी काडी जर फसली तर तू काय करणार. तर काय करणार, मोस्टली पाठीवर मारणार ना आपण, ते जर गळ्यातून काढायचं असेल तर. आणि जर नाही निघालं तर काय करणार. मग तर गळ्यामध्ये हात टाकून काढावं लागेल ना. बरोबर. म्हणजे तोंडामध्ये हात टाकून पूर्ण असं आतमध्ये टाकून ते काढायचा प्रयत्न करावा लागेल. ठीक आहे. तर मग अशा वेळेस काय होईल,
प्रिन्स अभय, की अशा वेळेस तुझी जी लाडकी मुलगी तिला इजा होईल, परंतु तिचा जीव वाचेल. बरोबर. ओके, तर मग ते म्हणतात की असंच बुद्ध बऱ्याच वेळेस कठोर शब्दांचा वापर करतात. का? कारण की लोकांना म्हणजे मार्गावर आणण्यासाठी आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी. जीव वाचवण्याचा अर्थ हे समजून घ्या किंवा त्यांना व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी. समजतंय ना? तर बुद्ध यांचा हो अशा सर. यांचा वापर करतात. ओके, तर या पद्धतीनं मग प्रिन्स अभय जे असतात श्रोतापत्ती फल त्यांना प्राप्त होऊन जातं तिथं. ठीक आहे, तर या टाईप आहे ते. आता याच्यामध्ये युजलेस स्पीच मध्ये खूप सब्जेक्ट आहेत. या सब्जेक्ट वरच घेऊया आता आपण डायरेक्टली. ओके, याच्यामध्ये बघा, पहिलं येतं राजकथा. ओके, कथा म्हणजे बोलणे, चॅटरिंग. राजकथा म्हणजे काय की राजाबद्दल कथा. ठीक आहे, राजाबद्दल कथा, जसं की त्यावेळेस म्हणजे आजच्या याच्यामध्ये जर घेसाल तर पॉलिटिक्स. पॉलिटिक्स. बरोबर. ओके, तर याच्यामधून कसं आहे की याच्यामधून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. याच्यामधून फक्त डाटा स्टोअर होतो आणि हँग होऊन जातो आपण. समजतंय ना? बरोबर. हे युजलेस आहे, हे युजलेस स्पीच मध्ये येते. ठीक आहे, त्याच्यानंतर चोरकथा, चोराबद्दल कथा. ठीक आहे, आता राजकथा जर म्हणसाल तर हे कशामधून येतं? आउट ऑफ ग्रीड येतं. याच्यामध्ये कसं असतं, जर मोठ्या मोठ्या गोष्टी जर व्यक्ती करत असेल, नाही नाही मला प्राईम मिनिस्टर बनायचं, हो हा असा तो तसा. ओके, सिमिलर घ्या, कोणी व्यक्ती पॉलिटिक्स बद्दल जर बोलतात त्यांच्या पार्टी विषयी किंवा कशाविषयी, आउट ऑफ देअर माइंड, इनसाइड माइंड ग्रीड ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे लोभ बरोबर. कृती करत असतो. त्या लोभाच्या कृतीमुळे तो व्यक्ती या विषयावर बोलत असतो. ठीक आहे, कारण की राजकथा म्हणजे राजाविषयी जर म्हटलं तर काय येणार आहे की त्यावेळेस राजा म्हणजे धन संपत्ती हे ते, त्याला सुख सुविधा त्याला जास्त होत्या. जर एखाद्या व्यक्तीला सुख सुविधा नाही तर तो त्या बोलण्यामधून आनंद घेत असतो, परंतु आनंद त्याला भेटत नाही, तो त्याचे लोभ वाढवत असतो इनडायरेक्टली. तर हे कशामुळे होतं? राजकथा. चोर कथा काय की चोर कथा म्हणजे इथं पण ग्रीडच आहे, किंवा माझ्या घरातली वस्तू चोरीची नाही हो, इथं इथं ते चोरल्या गेलं, असं झालं, इतकी मोठी वस्तू चोरली, हे झालं ते झालं. इंटरनली काय होते? ग्रीडच ऍक्टिव्हिटी. आउट ऑफ ग्रीड वी आर टॉकिंग लाईक दिस. ओके, आणि भय पण आहे, फिअर पण ऍक्टिव्हिटी आहे तिथं, की माझी ह्या वस्तू गेल्या नाही पाहिजे. पण फिअर, वाय फिअर? बिकॉज ऑफ द ग्रीड. ठीक आहे, त्याच्यानंतर मंत्र्यांच्या कथा, सेम. राजकथा आल्या तिथं पण मंत्र्यांच्या कथा. ओके, सैन्याबद्दलच्या कथा, सेम सेम, वरच्या पण सेमच आहे, तिथं पण भय आहे. ओके, त्याच्यानंतर भय कथा, याच्याबद्दल तर सांगायचीच गरज नाही. जसं की इथं धोका आहे, हे आहे, ते आहे की नाही. भय, जिथं आपण फिअर बद्दल बोलतो. फिअर म्हणजे काय? भीती म्हणजे काय? कोणी सांगेल का? डाउट. हॅलो. भीती म्हणजे काय? डाउट. व्हॉट इज that is different ना, fear and doubt different. या बट डाउट से ही फियर होता है, कंफ्यूजन से फियर होता है. Doubt is means we not getting the right information. Yes. Okay, that is the doubt. Yeah. But what is the fear? Fear of death, that means Inside, when you are in the fear, insecure. Insecure. your body and mind act very differently. Okay, ओके. बऱ्याच जणाला घाम फुटतो, कोणाचं बीपी वाढते, ओके, कोणाचं काय वाढते. इनसाइड डाऊट दॅट नॉट हॅपन ना. In the sense, no, that Inside doubt is body is different because that mental characteristics is different. Okay, the fear means for what? Finding fault in the future called fear. ओके. ओके. Okay, maybe something is there, maybe मला काहीतरी होऊन जाईल. It is all the thoughts which connected with the future, and याच्यामध्ये पण काय, it is also greed level thoughts. Okay, why? Because of the attachment is there, that's why we
एक वाक्य होतं, तन्नाय जायती शोको तन्नाय जायती भयं तन्नाय जायती विपमुक्तस्स नत्ती कुत्तो भयं. म्हणजे तृष्णेमुळे भय निर्माण होतो ना. बरोबर. तृष्णेमुळे भय होतो निर्माण होतो. जर तृष्णा नसेल तर भय नसणार. तर Right. हे झालं भय कथा. म्हणून भीतीबद्दलचं जे काही तुम्ही चॅटरिंग असेल ते बंद करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे धोका, म्हणजे धोक्याबद्दल, त्याच्या युद्धाबद्दल, या राज्यानं या देशानं त्याच्यावर अटॅक केला, मग इतके मेले तितके मेले, हे बोलायला नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेवणाविषयी कथा. ओके. आज रात्री हे बनवलं, उद्या रात्री ते बनवलं, तर तुम्ही काय खाल्लं, हे असं बनतं ते तसं बनतं. इट इज युजलेस चॅटरिंग. इट कॅन नॉट गिव्ह यू पीस, इट कॅन नॉट लीड टू द डिसएन्चॅन्टमेंट. म्हणजे हे जे आहे शांततेपर्यंत पोहोचवत नाही, हे एकांतापर्यंत पोहोचवत नाही, आणि हे निर्वाणापर्यंतही पोहोचवत नाही, आणि हे नॉलेज पर्यंतही पोहोचवत नाही. ठीक आहे. त्यानंतर पेयाविषयी कथा. आता पेय म्हणजे पाणीच नाही येत त्याच्यामध्ये. ओके. वेगवेगळे पेय येतात. ठीक आहे. नंतर वस्त्राविषयी कथा, कपड्याविषयी बोलणं, इट इज ऑल्सो युजलेस. त्याच्यानंतर हे काय, वास्तव्याविषयी कथा, जिथं आपण घरात राहतो. एकदा सांगणं ठीक आहे घराबद्दल, परंतु 10 वेळेस सांगणं अयोग्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की फुलमाला विषयी कथा, जसं की याच्याविषयी तर एक शीलच आहे ना, माहिती ना कोणतं? Sir, कोणतं आहे? actually, the details of the cinema येस, माला गंध विलेपन धारण मंडन, and आहे ना. येस, विसुख दर्शन आहे ना. तर याच्यामध्ये माला आले, सुगंधी आले, नाही दोन्ही आले त्याच्यामध्ये. तर याच्याविषयी बोलायला नाही पाहिजे. आपण घालायला तर नाहीच पाहिजे, परंतु बोलायला पण नाही पाहिजे. ठीक आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे नात्याबद्दल कथा. ओके. रिलेशन, हा त्याचा कोण, तो त्याचा कोण, हा टमक्याचा कोण, तो ढमक्याचा कोण. ओके. हा याचा हा याचा हा याचा हा, यानं काहीही भेटत नाही. ओके. दिस इज ऑल्सो युजलेस. त्याच्यानंतर आहे वाहनाविषयी कथा. ही गाडी चांगली, ती गाडी चांगली, ही गाडी अशी, ती गाडी, या गाडीचा पार्ट हा, त्या गाडीचा पार्ट. दिस इज ऑल्सो युजलेस, नॉट टेक टू द पीस. व्यापारी शहराबद्दल कथा. आता व्यापारी शहर कोणतं आहे आपलं? महाराष्ट्राचं मुंबई आहे ना. ओके. तर इथं व्यापाराचं हे ते ओके. याच्याबद्दल जेवढं तुम्हाला कामाचं आहे तेवढं बोला. मी हे नाही म्हणत की डायरेक्टली कट करून टाका. इट यूज ओनली फॉर युअर टार्गेट. जर तुमचं काही काम असेल, that time you can use just few words. That's okay. That not make you that will not disturb your path. But if you use mindfully, it will not surely not disturb the path. Okay. त्याच्यानंतर एक गावाबद्दल. ओके. गावाबद्दल सांगितलं ना मी. येस. नाही. व्यापारी शहर, गावाबद्दल, खेडे शहर रस्ते याच्याबद्दल जे बोलणं आहे ते पण युजलेस आहे. त्याच्यानंतर ओके. शहराबद्दल, जिल्ह्याविषयी, शहराबद्दल हे पण युजलेस आहे. ओके. स्त्रियांविषयी आहे की नाही, हे काही सांगत नाही मी, सगळ्यांना माहिती जवळपास. ठीक आहे. हिरो हिरोईन्स बद्दल. ठीक आहे. यांच्याबद्दल बोलून काही अर्थ नाही. तेच नरकाच्या दारावर उभे आहेत, तर आपण कशाला जायचं? बरोबर. आहे की नाही. हे माहिती का तुम्हाला, हे जे ऍक्टर ऍक्ट्रेस जे आहेत सगळे, हे हेल मध्ये जाणार आहेत. हे माहिती? माहितीये का बाकीच्यांना? नाही माहिती. सांगा तर. जेवढे लोक एंटरटेनमेंटशी जुळलेले आहेत, ते सगळे हेलच्या डोरला उभे आहेत. ते दरवाजे खटखटू लागलेत आता हेलचे. ठीक आहे. जितके लोक ऍक्टर ऍक्ट्रेस, जे लोक एंटरटेनमेंटशी जुळलेले, तेव्हा बुद्धांचं हे सुप्तच आहे. वाटलं तर मी डिलिव्हर आपलं याची इन्फॉर्मेशन टाकून देईल आपल्या ग्रुपमध्ये. बुद्धांनी सरळ सांगितलेलं, जे लोक एंटरटेनमेंटशी जुळलेले आहेत ते काय करतात, दुसऱ्यांना दुःखी करतात ना. हेही समजून घ्या की मग माणसांना की ते हसवतात, पण हसवणं पण एक दुःखच आहे. ओके. एव्हरीथिंग इज सफरिंग. बरोबर. ठीक आहे. तर ठीक आहे. नंतर आहे पाणवठ्याबद्दल कथा. ओके. मे बी तलाव, समुद्र या टाईप.
ओके, तलावाबद्दल येस. मेलेल्या नातेवाईकांविषयीची कथा, जसं की आपलं कोणी रिलेटिव्ह गेलं तर वी जस्ट टॉकिंग टॉकिंग अँड क्राईंग क्राईंग क्राईंग. ओके, इट इज ऑल्सो युजलेस. त्याच्यानंतर गोंधळाविषयी कथा. गोंधळ माहिती काय? माहितीच. त्यावेळेस गोंधळ व्हायचे, मला जास्त नाही माहिती, बट गोंधळाविषयी कथा. त्याच्यानंतर आहे गोंधळ म्हणजे दोन्हीकडे गोंधळ सारखेच आहे. काही कोण ते दुसऱ्या रिलीजन मध्ये गोंधळ घालतात ना ते शिकवण्यासाठी, दॅट इज ऑल्सो गोंधळ. आणि ते ओरडू ओरडू सांगतात, आणि आपण जो घरामध्ये गोंधळ करतो तोही गोंधळ असते. फक्त इथं जास्त अविद्या उत्पन्न होते, तिथं कमी अविद्या उत्पन्न होते. ओके. त्याच्यानंतर जगाच्या उद्गमनाविषयी कथा, जसं की मालुंक्य विचारत होता की जगाची उत्पत्ती कुठं आहे, अंत काय. ओके, तर जगाची उत्पत्ती आणि अंताचा या प्रश्नाचं उत्तर बुद्धांनी कधी दिलेलं नाही, कारण की इन्फिनिट आहे. ओके, म्हणजे हे निरंतर चालू राहणार आहे, हे कधी खतम होणार आहे याचं, हे खतम होणारच नाही ऍक्च्युअली. ठीक आहे, याच्यामधून आपल्याला बाहेर पडावं लागतं. त्याच्यानंतर आहे महासागराविषयी हे सांगितलं मी. तुम्ही महासागराविषयीच्या उत्पत्तीविषयी कथा, अनंत कालाविषयी कथा, विनाशाविषयी कथा, ऐहिक प्राप्ती, ऐहिक तोटा आहे. ऐहिक प्राप्ती आणि ऐहिक तोटा जे आहे याच्यामध्ये ग्रीड आहे. ओके, विनाशामध्ये काय आहे की इथं भय आहे. अनंत काल म्हणजे समोर काय काय होणार आहे, इट इज ऑल्सो कनेक्टेड विथ द इग्नोरन्स. ओके, जगाच्या उद्गमनाविषयी कथा, इट इज ऑल्सो ऍक्टिव्हेटेड विथ द डाऊट. ओके, गोंधळाविषयी इट इज ऑल्सो ऍक्टिव्हेटेड विथ हार्श स्पीच. हार्श स्पीच म्हणजे उंच आवाज वापरला जातो. ओके, मेलेल्या नातेवाईकाविषयी कथा अटॅचमेंट आहे. पानवठ्याबद्दल कथा तृष्णा म्हणू शकतो आपण. ओके, रस्त्याबद्दल कथा मीन्स इट इज ऑल्सो कनेक्टेड विथ द डिल्युजन. ओके, नायकाबद्दल कथा एंटरटेनमेंट, अटॅचमेंट. ओके, अटॅचमेंट आहे. डिल्युजन ऑल्सो प्लस अटॅचमेंट ऑन ऑल्सो इग्नोरन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे की स्वतःच्या भोगाविषयी कथा, इट इज ऑल्सो ग्रीड. इथं पण लोभ आहे. लोभ आहे म्हणूनच तो भोगाविषयी बोलतो ना आपण. स्वतःच्या विकृतीविषयी कथा, इथं पण आपण आपला जे कॉन्फिडन्स आहे तो लो झालेला असतो, बिकॉज ऑफ द इग्नोरन्स आणि डिल्युजन, या दोन मुळे कॉन्फिडन्स लो होतो. त्याच्यामुळे आपण स्वतःच्या विकृतीविषयी जास्त बोलत राहतो. ठीक आहे, याच्यानंतर आहे का काही? आय थिंक इट्स फिनिश. 32 आहे, याच्यामुळं खूप याविषयी तुम्ही बोलायला लागले की ऑटोमॅटिकली वेस्ट होत जातं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही जितकं कमी बोलसाल, जितके शब्द कमी वापरसाल, तेवढं तुमची स्पीच ट्रिमेंडसली पॉवरफुल होत जाणार. ओके, ज्या वेळेस भगवान बुद्ध प्रवचनाला बसायचे, तुम्हाला माहिती आहे का भगवान बुद्धांसोबत किती किती भिक्खू फिरायचे? नाही सर. 5,000, 10,000, 20,000, 40,000. ठीक आहे, सपोज बुद्धांनी प्रवचन चालू केलं आणि 5 लाईनी बनवल्या 5,000च्या, तर शेवटचा व्यक्ती कुठे येईल? समजलं नाही सर. सपोज 5,000चा ग्रुप आहे भिक्खूंचा, 5,000, 10,000, 5,000 पकडा. लाईनीत तर बसती नसते, विस्कळीत तर बसणार नाही, प्रवचन आहे तर. ओके, मग शेवटचा व्यक्ती किती दूर येईल बुद्धांपासून? खूप दूर असेल. ओके, मग तो त्याच्यापर्यंत बुद्धांचे शब्द कसं काय जात होते? माईक तर नव्हता त्यावेळेस. बरोबर. इट इज बिकॉज बुद्धांची शब्दांची म्हणजे सम्यक वाचाची प्रॅक्टिस. ओके, हे जे शील आहे एका जन्मामध्ये पालन नव्हते केले भगवान बुद्धांनी, असंख्य जन्मामध्ये पालन केलेले होते. ओके, तर बुद्धांचा एक शब्द कोणत्याही लोकांपर्यंत पोहोचू शकत होता. लोक म्हणजे जिथं बसलेले लोक ते नाही, 31 प्लॅन्स ऑफ एक्झिस्टन्स पर्यंतही आवाज जाऊ शकत होता. इतकं स्पीच मध्ये त्यांच्यात ताकद होती. ठीक आहे, हे पॉवर कुठून आलंय एवढं त्यांच्या स्पीच मध्ये? हे आलंय हे शील पालन करून. जसं की मुसा वाधा,
पिसू न वाचा, फरुस वाचा, संपलप वाचा, हे कठोरतेने त्यांनी पालन केलं. प्रत्येक वेळेस ते काइंडली बोलत गेले, जेंटल बोलत गेले, सॉफ्ट बोलत गेले. ओके, सॉफ्ट ऍक्च्युली बोलल्या जात नाही जर रफ असेल तर, आतमधूनच ऑटोमॅटिकली रफ आवाज येतो. ठीक आहे, परंतु बुद्धा इज महाकारुणिक म्हणतो ना आपण त्यांना, ते मेत्ता पण खूप पॉवरफुल आहे. सो त्यांचा जो आवाज आहे दॅट इज अ व्हेरी युनिक, व्हेरी युनिक, व्हेरी पॉवरफुल. सो दॅट इज डिफरंट थिंग. बट जर आपल्याला आपलं भाष्य किंवा आपलं बोलणं जर खूप सुंदर आणि खूप चांगलं करायचं असेल तर प्रॅक्टिसच्या सोबतच शिलाची पण गरज असते, भाषणा संदर्भाच्या, म्हणजे सॉरी, भाषा संदर्भाच्या. म्हणजे बोलण्याच्या संदर्भात जेवढे शील आहे ते जर तुम्ही कठोरतेनं पालन केले तर ऑटोमॅटिक तुमच्या शब्दांना सॉफ्टनेस ही मेत्ता आणून देईल, शार्पनेस ही आनापानासती आणून देईल, परंतु युनिकनेस आणि पॉवर जे जनरेट होईल त्याच्यामध्ये, ते जे आहे ते फक्त शीलामुळे होईल. समजतंय ना? ओके सर. येस. ओके देन, 1.5 hour नियरली फिनिश. मला पहिलेच इन्स्ट्रक्शन होते की जास्त नाही सांगायचं. ओके. Okay, I just stopped the If any questions they can ask. आणि ग्रुप मध्ये आज बरेच जण विचारत आहेत की 28 जण, आय एम डिस्कनेक्टेड, आय वॉन्ट टू कनेक्ट, व्हेरी गुड. राईट. सगळ्यांनी टाइम नाही पाहिला सर, त्यांनी 8:30च्या टाइमला लॉग इन करायला बरेच जण आले. येस, दॅट इज द प्रॅक्टिस ऑफ माइंडफुलनेस ना. माइंडफुल नव्हते, बरोबर. येस, आपण म्हणतो की रोज माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करा. अँड नॉर्मली एकच तर मेसेज जातो ना मला, जास्त तर मेसेज नसतात. बरोबर. सो दे नीड टू सी ना, राईट. ओके, काही प्रश्न आहेत का? आता विचारू शकता सुशांतजी प्रश्न. नो ओके, प्रॉब्लेम. सो मेरा सवाल ये था कि अभी नाउअडेज ना, अभी हम लोग ये सब चीजें बात कर रहे हैं, लेकिन नाउअडेज क्या हो रहा है कि यहाँ पे प्राइवेट जॉब भी करते हैं लोग और पब्लिक जॉब भी करते हैं. तो प्राइवेट जॉब में जनरली दोज हु आर इन सेल्स जॉब, मार्केटिंग जॉब में है, तो उनकी कंडीशंस, उनके लिए क्या टिप्स एंड ट्रिक्स है, वो कैसे मेंटेन रखें इन सब चीजों को, हाउ दे कैन डू द प्रैक्टिस, क्योंकि उनको झूठ तो बोलना ही पड़ता है. विदाउट झूठ बोले दे कांट attract the peoples, right? Most of the time. We already say na कि you need to divert the people and tell different things. So हे बघा, बिझनेस मी पण करतो ना. yeah, I know. Okay, I also do business ना, but I never use, मी कधी खोटं बोलत नाही बिझनेस मध्ये. Okay, even my business also very strong ना. Yes, travels and tourism. not like 100 रुपये or 200 ना, लॅक्स मध्ये पैसे भेटतात ना. तर इथं तर खोटं बोलतच नाही आपण. सो मेन चीज ये, अगर ऐसा कंसिडर कर सकते हैं कि हम लोग कि जो इंफॉर्मेशन हम लोग आगे वाले पर्सन को जो दे रहे हैं थ्रू आवर स्पीच, इट शुड बी करेक्ट एंड ट्रुथफुल, राइट. मी सांगू का, बिझनेस खोटं बोलल्यानं नाही वाढत, बिझनेस खरं बोलल्यानंच वाढणार आहे. मेनली पीपल आर डूइंग जॉब्स, तो जे सेल्स मध्ये जॉब्स करतात. ओके, या they need to think ना. yes, they need to think, but there is a many beings na. There is also Dev Loka, Brahma Loka, other Loka, different Loka. They also speak the lies now. We need to think about our practice. Okay. Important is if they need to speak lie, then why do they doing the job? Same also Sheetal na. Sheetal also did LLM, but she did not join the law na, because of they need to speak lie. yes. Right. So if practice is important for the person, then they need to find different thing which is सम्यक आजीविका, right? Right. सम्यक आजीविका मध्ये तेच नाही, सम्यक आजीविका म्हणजे ट्रुथफुल बिझनेस. Okay. Truthful business is the fruitful business.
दीपक जी, एक एग्जांपल दिया था आपने मुझे, आई थिंक वो मलेशिया में एक पान वाला जो है जिनके बड़े बड़े होटल्स है, यू हैव गिवन सम एग्जांपल ऑफ Burma, सो Burma. या बर्मा, सो कैन यू गिव दैट एग्जांपल वंस अगेन सो एवरीबॉडी नोस? Yeah, okay. So I think I already told ना, मागही सांगितलंय मी मला that सांगितलं he ऍक्च्युली, मला माहित नाही सगळ्यांना सांगितलंय काय. yes, last time we tell, but he in Burma there is some person connected with me, माझ्यासोबत connected आहे. तर he also means practice मध्ये खूप आहे. त्यांनी पूर्ण मागचे जन्म बघितले. From 20 years is practicing only Sunday. मागं मी उदाहरण दिलं होतं हे, but I explored too much. Okay, Yes, because yes, okay, you have maybe given. doubt. Yeah. So what he did, he have 2 to 3 gold shop in the Yangon. Okay. पण तिथं कसं आहे की गोल्डच्या याच्यामध्ये थोडस खोटं बोलणं किंवा या टाईप जर बोललं जातं, तर त्याच्यामुळे काय केलं त्यांनी, ओनर आहेत ते 2-3 गोल्ड शॉपचे, बट ही ओपन नॉर्मल पान शॉप अँड ही सीट देअर. ओके. तर ते जे गोल्ड शॉप आहे ते त्यांनी त्यांच्या भावाला चालवायला दिले, अँड ही ऑल्सो गेट द शेअर, बट he don't want to destroy his practice. He want to keep his practice alive, and he want to असं केल्यामुळेच तर ते नियरली मागचे पूर्ण रिअल विपश्यना ते करू शकले. बरोबर. मला सांगा, खोटं बोलून अजून किती जन्मापर्यंत फिरायचंय? किती किती जन्म? बरं ठीक आहे, चला एक खोटं बोलून सपोज द पर्सन गॉट 100, 200 or 1000 or 2000 प्रॉफिट. How many days he will keep it, and how many maybe 2-3 days, 4 days. Yeah. After that the result of telling untruth, that is very harsh. बरोबर. Okay. Yeah. Like I'm done. हॅलो सर. हम्म मला पण ते अनुभव आलेला की खोटं बोलण्याचा. तर मी म्हणजे सुरुवातीला जेव्हा LLB करून प्रॅक्टिसमध्ये आली तेव्हा मला कळलं की हे काय आपल्या मार्गावर येत नाहीये, आपण चुकीचा मार्ग निवडला. तेव्हा मी ती प्रॅक्टिस सोडून तेव्हाच एक जॉब सुरू केला कंपनीमध्ये, आणि आता मी त्या कंपनीमध्येच म्हणजे लिगलचा जॉब करते, लिगल ऍडवायझर म्हणून. आणि फक्त खरंच सांगते, म्हणजे त्यांना काय करायचं आहे ते, म्हणजे मी माझे सजेशन जे आहेत लॉ प्रमाणे त्यांच्या ह्याच्यामध्ये जे येतात तेच देते. पण त्यामुळे माझं उत्पन्न एवढं वाढलं की त्या खरे बोलण्यामुळे. येस. खूप प्रगती झाली, आणि आता त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास झाला की मी काहीही सांगितलं तरी त्यांना असं वाटतं की बरोबर, आणि त्या मार्गाने आपण जायला हवं, असं त्यांना विश्वास एक प्रॅक्टिस आहे. ऍक्च्युली टुरिझम मध्ये पण धम्ममंगलमचं नाव जे वाढण्याच्या मागे काय आहे की लोकांना, ते पण आहे. म्हणजे आम्ही तुमच्या टुरिझमचा अनुभव पण घेतलेला आहे. जेवढं आपण बोललो जर तेवढं जर केलं तर लोक जे असतात ते फेथफुल होऊन जातात ना. दे थिंक दॅट दिस पीपल गोना बी ट्रू अँड दे नॉट डिस्ट्रॉय अवर मनी और लाईक दॅट ना. मला एक विचारायचं होतं की आपल्या टूर मध्ये काही लोक अशी अनसॅटिस्फाईड होती, त्यांचं काय होतं? म्हणजे काय म्हटलं? आपल्या टूर मध्ये एक श्रीलंकेची टूर केलेली आम्ही, त्याच्यामध्ये 2 बसेस होत्या. तर आपली एक बस होती आणि एक छोटी व्हॅन होती, त्याच्यामध्ये एक 10-20 लोक होते, पण ते कायम अशांत असायचे, त्यांना कायम त्रास व्हायचा. तर ते कशामुळे होत होतं, म्हणजे काय होतं त्यांचं? म्हणजे मला ते समजतं की अरे आपण एवढं व्यवस्थित आनंद घेतोय याचा, आणि त्यांना का नाही घेता येत त्याच गोष्टीचा. सांगतो मी तो इन्सिडेंट काय आहे. तर ते जे होते त्याच्यामध्ये 2 कपल होते मुंबईचे. तर मोठी बस जी होती त्याच्यामध्ये मी होतो. ठीक आहे, ऐकू येते ना? येस सर. हो सर. मोठ्या बसमध्ये कसं असतो, मी असतो, कारण की फ्रंटला मी असतो आणि बॅक साईडला एक बस असते, त्याच्यामध्ये मोस्टली शीतल किंवा प्रशांत असतो. ठीक आहे. तर ते हँडल होत नव्हतं शीतलच्या, ते त्रास देत होते. ठीक आहे. तर तो व्यक्तीने काय म्हटलं की आता इतर रवींद्र सर आहेत, त्यांना माहिती, कारण की ते एअर इंडियाशी कनेक्टेड आहे. तर आपला मुंबईचा एक एजंट आहे ज्यानं पैसे ट्रान्सफर करून दिले होते त्यांना.
श्रीलंकन मनी दिले होते इंडियन्सचे, ठीक आहे. तर त्यावेळेस रेट आय थिंक 2.40 काहीतरी होता 1 रुपयाला, 2.40 2.30. आणि ज्यावेळेस पैसे ट्रान्सफर केले जातात ना ट्रान्झॅक्शन रेट नुसार, तर काय होतं की जो एजंट असतो तो त्याचं कमिशन घेत असतो, बरोबर. काही पर्सेंटेज असतं, असं ते बँक पण घेतात. ओके. आणि मग जेव्हा तुम्ही विकायला येतात ते पैसे, जसं की पुन्हा समजा तुमचे वाचले आणि तुम्ही पुन्हा विकायला आला, तर ते तो रेट न भेटता कमी रेट भेटत असतो. बरोबर. समजतंय का? तर त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की मी ज्या रेटनं पैसे घेतले त्याच रेटनं मला तुम्ही वापस करा. बरोबर. समजतंय ना वैशालीजी? येस सर, येस सर, येस सर. हा. तर मग ते काही ऐकत नव्हते, ठीक आहे. ते जेव्हा ऐकत नव्हते, तर मग मी सरळ सरळ काय केलं, एक काम करा म्हटलं, तुम्ही आत्ताच गाडीमधून निघून जा. तुम्ही जर निघत नसाल तर ही मोठी बस आणि ही गाडी इथून हलणार नाही. समजते ना? येस सर, येस सर. हा. तर आता असे महाभाग तर खूप भेटतात, त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण? नाही म्हणजे ते सगळ्याच गोष्टीमध्ये अनसॅटिस्फाईड होते सर. म्हणजे हे तर तुमचं उदाहरण झालं, पण ते जे पाहत होते, जे राहत होते, जे खात होते, जे पीत होते, ते सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांना अनसॅटिस्फॅक्शन होतं. येस. इव्हन तुम्ही त्यांना सपोज सिनेमन ग्रँड मध्येही ठेवलं तर त्याच्यातही ते त्रुटी काढतात. म्हणजे तुम्ही त्यांना 5 स्टारच्याही सर्व्हिसेस दिल्या तरी ते त्याच्यामध्ये त्रुटी काढतील. कारण की लोक कसे असतात माहिती का, लोक हे काय म्हणतात, एक उदाहरण आहे याच्यासाठी, मिरच्या खात राहतात, मिरच्या खात राहतात, मिरच्या खात राहतात, मिरच्या खात राहतात. का खात राहतात माहितीये का? गोड सोडायला. यस, आता बोलले तुम्ही. ऍक्च्युली त्यांना मिरच्यामध्ये गोड कुठून भेटणार आहे? ते भेटूच शकत नाही. बिकॉज दे आर अनसॅटिस्फाईड विथ एव्हरीथिंग. But that is not our subject. That is that is different subject, but that is I different just subject. remember that. Okay. But main object हा होता की in your work, in your business, yes, you must be truthful. Yes, you must be truthful. असे खूप उदाहरणं आहेत, मला खूप अनुभव आलेले आहेत. आणि कधी कधी ओरडा येऊ लागतं, कधी कधी शांत टॅकल करावं लागतं. खूप ट्रिक्स आणि टिप्स वापरावं लागतात आपल्याला टुरिझम मध्ये. ओके. या, कोणाला प्रश्न आहे का अजून? थँक्यू सर. नो क्वेश्चन. समजलंय ना स्पीच कसं डेव्हलप करायचं आहे? येस सर, समजलं सर. यस. याच वेळेनं राईट स्पीच होणार आणि याच वेळेनं तुमचे जे भाष्य आहे, मे बी तुम्हाला सगळ्यांना मेत्ताचा इफेक्ट कळतच असेल. मेत्तामुळे तुमच्या स्पीच मध्ये काय फरक पडलेला आहे ते तुम्हाला जाणवत असेल. ओके. आणि जे लोक खोटे बोलतात ना त्यांची जीभ जाडी होऊन जाते, माहितीये का? जरड होते, जरड. ओके. आणि जे तुमच्या जिभेचं जे हे ना, काय म्हणतात त्याला, समोरचं टोक, ते असं तो अनुकुचीदार राहत नाही. अच्छा. ठीक आहे. जे लोक खोटं बोलणं चालू करतात ते असे जाड जीभ होते, त्याच्यानंतर आणि तोंडाचा वास येतो खूप. ते किती ब्रश करू, किती ब्रश करू, किती ब्रश करू, किती चांगले पेस्ट वापरू तरी वास येतो. ओके. इट इज इनडायरेक्टली बायोलॉजिकली पण इफेक्ट आहे याचे. म्हणजे आपली जी टंग आणि आपले जे बोलण्याचे जे काही इंटरनली शब्द येत आहेत, इट इज इन कनेक्टेड बायोलॉजिकली. तर ज्यावेळेस आपण खोटं बोलतो तर ब्रेनचे बरेचसे जे वेव्स असतात ते फ्लक्च्युएट होतात. इट हॅव द इफेक्ट. पण मला इतकं इंटरनली माहित नाही की आतमध्ये कुठं कनेक्टेड आहे वोकल आणि कसं काय होतं हे माहित नाहीये. ओके. ओके सर. ठीक आहे. प्रश्न असतील तर ठीक आहे, नाही तर क्लोज करूया. सर, हे आजीवन काय सांगितलेलं? ओके. हे जे शील आहे याला आजीव अठ्ठमग्ग शील म्हणतात. हॅलो. हा सर. याला आजीव अठ्ठमग्ग शील म्हणतात. तुम्ही हे आजीवन घेऊ शकता.
हा सर, मी 2 महिने झाले ते रोज घेते म्हणूनच विचारते. व्हेरी गुड. पूर्ण आयुष्यभर घ्या. फक्त सर. शील घेतल्यावर टोचून बोलू नका. नाही नाही बोलच नाही. ओके, ठीक आहे. ओके, सुशांतजी बंद करायचं का? If everyone is ready, then ओके सर, गुड नाईट सर. ओके. आणि एक इन्स्ट्रक्शन अजून आहे. आपण आता समोरचे जे 18 दिवस आहे, जे टाइमचा रिस्पेक्ट करतील, बरोबर टाइमवर येतील, आपल्याला वाट पाहायची गरज नाही पडली पाहिजे ना. येस सर. Yes, आहे sir. की नाही? तुम्ही एखाद्या मेडिटेशन सेंटर मध्ये गेले तर भिक्खू आपली वाट पाहतात का? नाही. किंवा तिथले मेडिटेटर वाट पाहतात का? किंवा हे येतील मग चालू करू आपण? नाही. आहे की नाही? काही काही सेंटर मध्ये तर गेट बंद करून टाकतात लेट गेले तर. आहे की नाही? सो पीपल नीड टू अंडरस्टँड ना दॅट वी वेटिंग फॉर देम. आणि आपण वेट करतोय म्हणजे येतात समजा 24 जण आहे, 2 मिनिट वेट केलं तर 48 मिनिट वेस्ट गेले ना. तुम्ही काउंट करा किती मिनिट, 15 मिनिट 20 मिनिट वेट करतो आपण. राईट. सो इट इज नॉट गुड. कारण की ते इनडायरेक्टली जीवन खर्च करतायत ना दुसऱ्याचं. ओके, सो क्लोज करत आहे मी. ठीक आहे. yes, Yes, sir. Good night. good night.